रा. इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सोहळा.
Kameraya oturup गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले अतिशय मित्र परिवार, प्रथमतः वारकरी संप्रदायातील राजकीय क्षेत्रातील एकाही व्यक्तीचं सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु आठव्या त्याच्या ओळीनुसार गाय वासरासाठी दूध देते, परंतु तिच्या दुधाचा उपयोग अख्ख्या सगळ्यांना होतो. तसं मी तुमचं लेकरू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल आभार मानणं याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही. आजच्या कार्यक्रमाला आता सगळ्यांच्या मान्य उपस्थित म्हणजे वाले साहेब सगळे थोरात साहेब आहेत, आमच्या वहिनी आहेत, सगळे आहेत. विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्णजी महाराज लवितकर आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी अतिशय त्यागाने देऊळच्या डोंगरावर परमार्थ केला असे आमचे महाराज आनंदीवरून हजर आहेत. पुरुषोत्तम महाराज, पृथ्वीराज महाराज, त्यांचं पहिल्यांदा कौतुक. आजच्या कार्यक्रमाला एक वेगळे 2-3 मुद्दे मी तुमच्यापुढे मांडणार आहे. आज आपण एक थोडासा बदल केला तो असा आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे, हा बदल आपण आता असं करून टाकला. थोडी लोक मला नाव ठेवतील. आता मी 30 वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सहज करत आहोत, पण आता थोडा बदल करायचा तो असा, इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही, करायचा तर सगळ्यांचा, नाही तर येताचाही. म्हणून आजच्या कार्यक्रमात मी ठरवून टाकलं, एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की 6 इंची पांडुरंगाची मूर्ती आहे, ती मूर्ती देवघरात राहील. सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती लावेल. दुसरी गोष्ट, खिशामध्ये मालिका असेल, त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली जाईल. हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय. सत्कार हा विषय आपण बंद केलाय. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिकर महाराज अख्खे कंबर बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा. आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊ का केला? हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला, हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे. आपण सगळं बदल केलं. जेवण महाराष्ट्रीयन, आपण शास्त्रोपरी खानदान आहोत. चायनीज बिनीज आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यावर माझ्याकडे 8 दिवस वाद केला. जेवण महाराष्ट्रीयन, वाढणाऱ्याचा ड्रेस वारकरी, कुणाचा सत्कार नाही, सगळ्यांना समान वागणूक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, खुर्चीवर सगळ्यांना खायला. ज्याला फक्त आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं, ज्याला खुद्याचा मणक्याचा आधार आहे त्याने खुर्चीवर बसायचं, जो सुदृढ आहे त्यांनी खाली बसायचं. वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले.
वारकरी समुदायाने कुणाला कमी मानलं नाही, कुणाची स्तुती केली नाही, कुणाची निंदा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही. आणि आपली एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये 30 वर्ष उतरल्यानंतर स्टेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो. आपण वैष्णव आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे. दुसरा एक प्रॉब्लेम आहे, तो आता तुमच्या समोरच भेटून टाकला. एक व्याही भेट कार्यक्रम होता आपल्याकडे. त्यांनी एकमेकाला कवडी मारायची, लोकांनी हसायचं, ते बंद केलं पाहिजे. तुम्ही आजपासून बंद केलं. तुम्ही मला थोडं नाव ठेवा, पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे. कारण आज वारकरी समुदायामध्ये महाराज या विश्वामध्ये तुम्ही अभ्यास केला चांगला, तर या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वात बुद्धी अशी झाली. मला विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर बरोबर आहे. विश्वामध्ये दुसरा चमत्कार झाला की ज्यांना कुणाचाच आधार नव्हता, पण ज्यांना बसायला मांडी नव्हती आईची, त्यांच्या मांडीवर अर्थचक्र हे नाव आहे. विश्वातला तिसरा चमत्कार की सगळा भावच गुरु केला. हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे नंबर आहे. विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार. पण ज्ञानोबाला सत्य भाव गुरु करू शकता. ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास केला एका मिनिटात, तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांच्या आईचं नाव नाही, ज्ञानोबारांच्या वडिलांचं नाव नाही, एक वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव नाही. ज्ञानेश्वरी शेवटची ओळी तयार करताना कंठ दाखवून येतो, रोमांच्या अंगावर उभे राहतात आणि डोळ्यातून आसू येतो आणि नर्मदा म्हणतात, माझ्या सत्यवादाचे कर्म केले बहु. अनेक जन्म तपश्चर्या केली तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला. म्हणून त्यांनी शेवटची ओळी इतकी सुंदर केली. 11व्या अध्यायामध्ये 1796 ओळी आहे, किंबहुना तुमचे ते धर्म कीर्तन सिद्धीले येथे माझे जी उरले पाहिजे. मग विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ नाव. विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना मांडीत पाहिजे त्यांच्या मांडीवर असायचे. विश्वातला तिसरा चमत्कार आहे सगळा भावच गुरु केला. विश्वातला चौथा चमत्कार आहे उशिरा आले आणि लवकर गेले त्यांना नरपाला म्हणतात. आणि विश्वातला 5वा चमत्कार आहे ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग राहिले त्यांना नरपाला. म्हणजे 5 चमत्कार ज्ञानोबारांचे आहे. जसं राणे छत्रपतीला तुम्ही अभ्यास करा, बारीक अभ्यास करा. आपण काय करतो माहिती का, कुणीतरी कुणाच्या तरी नावावर बघतोय, आपण प्रयत्न करीत नाही, आपण दुसऱ्याचं नाव घ्यायचं. मी त्याचा शिष्य एवढं म्हणायचं, माझा गुरु काय करतो हे करायचं नाही. माझ्या गुरुच्या नावावर मी माझं दुकान चालवायचं. पण माझा गुरु पाण्यात लक्षात करीत होता, पण तू भजन खाऊन भजन म्हणतो काय सुद्धा नाही, आपण करीत नाही. दुसरं छत्रपतीच्या बाबतीत पाहते ना, या राज्यात छत्रपती असे राजे आहेत की स्वतःच अपत्य सुख जास्त भोगू शकले नाही. दोन्ही मुलांचा मृत्यू लवकर झाला, पण शेवटी राजारामांचं वय फक्त 25 वर्ष. शेवटी फक्त 25 वर्ष राजारामांचं वय फक्त 25 वर्ष. त्यावेळेस महाराणी तानाराणी 26 वर्ष शत्रुशीला घेत होत्या. त्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहे, बाहेरचे जेवण, बाहेरचे कपडे केले पाहिजे. बाहेरचा आहार नको, बाहेरचे कपडे नको. आज शब्दामध्ये मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करू शकत नाही, परंतु एवढे स्टेजवर बसलेली सगळी माणसं आहेत. हे मी तुमच्या पुढे एवढंच आहे की हे ते माझे उरले पाईप. पण मी फक्त तुमचं लेकरू म्हणून, आपला माणूस म्हणून आतापर्यंत मोठा झालो. माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशमुख परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच ठेवावं, एवढीच ईश्वरची प्रार्थना. आता आमचा मुलगा तयार झालाय, बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची बरोबर होईल. हा, आणि तोही तयार आहे. आणि त्याला पृथ्वीराज जाधवांचं मार्गदर्शन आहे, तो शास्त्री पण शिकायला आहे. पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना राग येतो, आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो. तुम्हाला निश्चित वाटेल की आम्ही सगळ्या ऐश्वर्याला राहणारी माणसं आहे, म्हणजे सगळ्यांना. पण आमचा मुलगा एकच असून
माधुरी घेऊन शिकतोय आमच्या पुढे शिकण्यासाठी आहे. लोकांना आमचं माहीत नसतं, लोकांना एवढंच माहीत असतं इंद्रिजन बोलतात, इंद्रिजन पैसे घेतात, इंद्रिजन बोलतात एवढंच माहीत असतं आणि काही बोलतात एवढंच माहीत असतं. आमचे आम्ही 25 लोकांना रोज बसतो, पण आमचा मुलगा आम्ही माधुरी मधून ज्ञानेश्वरी शिकवतो. हा दृष्टी त्यातलं कोणी घेऊ शकत नाही, तुम्ही पाठवू शकत नाही तुमच्यातला एकच माणूस पाठवू शकत नाही की एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवड्या वयामध्ये तुम्ही 16 वर्षी आईबापापासून बाजूला पाठवू शकत नाही. आणि तो पाठवतो का संप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे त्याच्यासाठी. आता मी संस्थेत शिकलेलं नसल्यामुळं मला संप्रदायात काही मोठ्या संकटाला त्रास द्यावा लागला. तेवढ्या संकटातून रात्रच दिवस संकट करून 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 स्वतःचा टोकाला पोहोचलो, पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये जावा ही माझी मोठी गोष्ट. त्याला जमणार ते मला जमलं की त्याला जमणार नाही, पण तोही भक्कम असल्यामुळं त्याचा पाया त्याग करायचा आणि मग तुमच्याकडे सोडायचा आहे. आता मी अजून 1-2 वर्षाचा आहे तुम्ही मला सांभाळणार आहे ते 2-3 वर्ष, पण त्याच्यानंतर आमच्या मुलावर प्रेम केलं पाहिजे, मुलावर प्रेम करायला पाहिजे. आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठं पायाकडून सांगतो वेळेत तुम्हाला पावणे इतका कार्यक्रम होता, फक्त 30 मिनिटं कार्यक्रम वेळ म्हणजे काहीच नाही. सगळ्या माणसांनी जेवण केल्याशिवाय काय नाही. जेवणाला थोडीशी गर्दी होईल, परंतु थोडा वेळ थांबून राहा आणि माझ्यावर तुमचं मुलगा म्हणून असणारं प्रेम अखंडपणे असंच राहू द्या एवढी माऊलीची प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र.